आज कॉलीफ्लॉवर करते, अगदी इझी भाजी करते. सब्जी फोडणी घातली आहे, जिरं मोहरी हिंग आणि ग्रीन चिली घातलं आहे, हळद आणि कॉलीफ्लॉवर आपला वॉश करून चॉप करून घातलेला आहे. आणि नवीन म्हणजे हे आपले डाळीचे जे आपण शेवांच्या शेपमध्ये आम्ही इंडियातनं आणलेले हे तळून थोडेसे डीप फ्राय नाही, सॅलो फ्राय करून घेतले आहेत क्रिस्पी करण्यासाठी, ब्राऊन क्रिस्पी करण्यासाठी. हे डाळीपासून बनलेले असतात सगळे. तुम्ही डाळी भिजवायच्या, पेस्ट त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करायची आणि मग ते चकलीच्या साच्यातनं चकल्यासारखे तुकडे काढायचे आणि ड्राय करायचे सनमध्ये. पूर्ण कडक झाले की ते बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचे आणि जेव्हा तुम्हाला यूज करायचे आहेत तेव्हा तुम्ही यूज करू शकतात. हे बघा, हे असे तयार करून ठेवलेले आहेत आणि हे स्टोअर करून ठेवलेले आहेत. हे वर्षभर 2 वर्ष तरी टिकतात. आणि जेव्हा तुम्हाला भाजीला करायचे त्यावेळेला तुम्ही ते असे जेवढे हवेत तेवढे शॅलो फ्राय करून घ्यायचे, क्रिस्पी करायचे आहेत. आता भाजी आपली झाली की मग मी हे क्रिस्पी केलेले डाळीचे ते चकल्या टाकणार आहे आणि थोडं आल्मंड पावडर घेतली आहे. तुम्ही पीनट पावडर पण घेऊ शकतात, रोस्टेड पीनट पावडर. माझ्याकडे आल्मंड पावडर होती म्हणून मी आल्मंड पावडर घेतली आहे. गुड सोर्स ऑफ प्रोटीन, आल्मंड पावडर आणि पीनट पावडर. आणि एक क्रंचीपणा येतो आणि दातांमध्ये कुठेतरी असे दाण्याचे तुकडे किंवा पीनटचे तुकडे लागतात, त्यामुळे छान लागते भाजी. सो पूर्ण शिजून झाल्यावर आपल्याला हे बाकीचे 2 इंग्रेडियंट्स घालायचे आहेत आणि वरतून सिलेंट्रो घालायचे. सो अशी ही रेसिपी, आज क्विक रेसिपी आहे. व्हिडिओ सुरुवातीला करायला विसरली, सॉरी अबाउट दॅट. आणि आपण झाली की बघूया, रेसिपी झाली की बघूया. ओके, आता मी हे सगळं दाखवल्याप्रमाणे सगळे इंग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत. कॉलीफ्लॉवर शिजून झालेलं आहे आणि त्यात आता आल्मंड पावडर आणि आपले डीप शॅलो फ्राय केलेले ते चकल्यांसारखे पीसेस होते ते घातलेत. आता उरलेली सिलेंट्रो ॲड करायची आहे. तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकतात, पण मी आधीच थोडीशी मिक्स करून घेते कारण त्याचा एक अरोमा चांगला येतो भाजीला. आणि मुलं काय करतात, वरती जर घातली तर ती काढून ठेवतात. तुम्ही जर थोडी भाजीमध्ये शिजवली तर त्याचं जे सत्व आहे ते मुलांना मिळतं. सो अशा प्रकारे ही आपली सोपी अशी आणि वेगळी अशी थोडीशी रेसिपी आज केलेली आहे. तुमच्याबरोबर शेअर करायची होती म्हणून व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गीता US रसोईला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.